नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनल मध्ये। आज आपण बघणार आहे सिमिलॅरिटी। क्लास 10 साठी ज्या बोर्ड एक्झाम जवळ येत आहेत आणि त्यासाठी इम्पॉर्टंट शॉर्ट्स वगैरे म्हणू शकतो आपण की शॉर्ट्स मध्ये पूर्ण लेसन कसा रिवाइज करायचा तो बघतोय आज आपण। या आधीच्या व्हिडिओ मध्ये पण मी तुम्हाला बरेच लेसन एक्सप्लेन केलेले आहेत आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल। तर आता पहिल्यांदा जो एक्झाम्पल आहे तो काय आहे बघा, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघणार आहे आपण। तर त्यातला फर्स्ट जो क्वेश्चन आहे तो काय दिलेला आहे, तर एरिया ऑफ अ ट्रायंगल triangle ABC similar triangle PQR and AB has PQ is equals to 3 as 4. Then area of a triangle ABC upon area of a triangle PQR हे आपल्याला काय करायचंय तर फाइंड करायचंय। तर बघा यामध्ये ज्यावेळेला दोन ट्रायंगल सिमिलर असतात त्यावेळेला जो एरिया असतो ट्रायंगलचा तो काय असतो तर साइडच्या स्क्वेअर जे साइडचे स्क्वेअर्स असतात त्याच्या रेशो मध्ये म्हणजे रेशो प्रपोर्शन मध्ये असतात त्याचे। तर म्हणजेच काय, तर बघा इथं आपल्याला काय काढायला सांगितलंय त्यांनी, तर एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC आहे आणि अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल काय असणार आहे तुमचा PQR। आता जो दिलेली साइड आहे ती आपली ती म्हणजेच काय असणार आहे बघा, AB चा स्क्वेअर अपॉन काय असणार आहे PQ चा स्क्वेअर असणार आहे। हा आपला थेरम आहे। त्यानुसार काय होईल बघा, AB चा स्क्वेअर म्हणजेच काय होईल 3 चा स्क्वेअर अपॉन 4 चा स्क्वेअर म्हणजे ह्याचा आन्सर असणार आहे 9/16। जे आपल्याला फाइंड करायचं आहे एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल PQR इज इक्वल्स टू व्हॉट असं विचारलं होतं, त्याचा आन्सर असणार आहे 9/16। हा 1 मार्क साठी क्वेश्चन विचारू शकतात तुम्हाला। नेक्स्ट आहे आपला सेमच क्वेश्चन आहे ती, सेमच आहे। XYZ सिमिलर टू PQR अँड एरिया ऑफ अ ट्रायंगल XYZ इज इक्वल्स टू 25 दिलेलं आहे आणि एरिया ऑफ अ ट्रायंगल PQR इज इक्वल्स टू 4 सेंटीमीटर स्क्वेअर दिलेलं आहे। देन फाइंड XY ॲज PQ फाइंड करायचे तुम्हाला। म्हणजे ह्याचा जो वरचा क्वेश्चन होता त्याच्या अपोजिट क्वेश्चन दिलेला आहे इथं तोच आहे। सिमिलर ट्रायंगल असेल तर एरिया ऑफ अ ट्रायंगलचा जो रेशो असतो तो साइड स्क्वेअरच्या रेशोच्या प्रपोर्शन मध्ये साइडच्या स्क्वेअरच्या प्रपोर्शन मध्ये असतो। म्हणजेच बघा एरिया ऑफ अ ट्रायंगल XYZ अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल काय आपला PQR इज इक्वल्स टू, आता साइड कुठल्या दिलेत बघा, एक तर XY आणि दुसरी काय आहे PQ म्हणजे करस्पॉन्डिंग साइड्स आहेत, त्यामुळे या दोन्ही साइड आपण घेऊ शकतो। म्हणजे इथं काय असणार आहे XY चा स्क्वेअर अपॉन PQ चा स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे किंवा थेरम म्हणू शकता। पण आता देताना आपल्याला काय दिलेलं आहे तर एरिया ऑफ अ ट्रायंगल XYZ किती दिला होता 25 दिलेला आहे आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQR किती दिला होता तर 4 दिला होता। सगळ्यांचे स्क्वेअर होते त्यामुळे आपण टेकिंग स्क्वेअर रूट घेतले तर इथं काय होईल बघा XY अपॉन PQ इज इक्वल्स टू 25 चा जो स्क्वेअर रूट असतो तो 5 असतो आणि 4 चा असतो तो काय असतो 2 असतो। म्हणजे ह्याचं जे आन्सर असणार आहे ते काय असणार आहे 5/2 हे आन्सर असणार आहे। हा क्वेश्चन पण 1 मार्क साठी तुम्हाला विचारू शकतात। नेक्स्ट आहे आपल्याला ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PLMN अँड A इज इक्वल्स टू 60 देन फाइंड L। म्हणजे इथं तुम्हाला काय करायचंय तर जेव्हा ट्रायंगल सिमिलर असतात तेव्हा त्याचे जे करस्पॉन्डिंग अँगल आणि करस्पॉन्डिंग साइड्स असतात त्या काय असतात इक्वल असतात। म्हणजेच इथं काय असणार आहे आता बघा अँगल A ला अँगल L ही करस्पॉन्डिंग साइड काय असणार आहे इक्वल असणार आहे। म्हणजेच काय होईल अँगल A इज इक्वल्स टू किंवा कॉन्करंट साइड कुठली असणार आहे अँगल L असणार आहे। पण अँगल A किती दिलेला आहे आपला 60 डिग्री दिलेले आहे म्हणून अँगल L पण किती असणार आहे आपला 60 डिग्रीच असणार आहे। का तर ट्रायंगल सिमिलर असल्यामुळे त्याचे अँगल्स काय असतात करस्पॉन्डिंग अँगल हे काय असतात इक्वल असतात। नेक्स्ट क्वेश्चन बघा, इन फिगर लाईन BC पॅरलल टू D। आता BC पॅरलल टू काय दिलेलं आहे तुम्हाला DE दिलेलं आहे। AB इज इक्वल्स टू किती दिलेलं आहे 2 दिलेलं आहे। BD इज इक्वल्स टू किती दिलेलं आहे 3 दिलेलं आहे। AC इज इक्वल्स टू किती आहे 4 आहे आणि CE इज इक्वल्स टू काय आहे X आहे। जेव्हा ट्रायंगलची वन लाईन जी दोन साइडला इंटरसेक्ट करून जाते आणि थर्ड साइडला पॅरलल असती त्यावेळेला बीपीटी थेरम यूज होतो आणि अशा वेळेला काय होतं तर बीपीटी थेरम मध्ये एक लाईन तिसऱ्या लाईनला जर पॅरलल असेल तर इकडचे जे डिवाइड करून जे झालेले रेशोज असतात ते एकमेकांना प्रपोर्शन मध्येच असतात। मग आता आपल्याला पहिल्यांदा गिव्हन लिहायला लागेल। म्हणजेच बघा ट्रायंगल ADE मध्ये काय दिलेलं आहे बघा आता इथं तर BC पॅरलल टू DE दिलेलं आहे इथं आपल्याला, ठीक आहे। त्याच्यामुळे आपण काय लिहू शकतो तर AB अपॉन BD
किंवा डीबी इज इक्वल्स टू AC अपॉन सीई दिलेले फ्रॉम बीपीटी थेरम. एई किती तर तुमचं AB 2 होतं, डीबी किती आहे किंवा बीडी किती आहे 3 आहे, इज इक्वल्स टू AC 4 आहे आणि सीई किती आहे तुमचा x आहे. इथे तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावे लागेल. x इकडच्या साईडला आला म्हणजे x इज इक्वल्स टू 4 इंटू 3 अपॉन 2 आलेले म्हणजे 2 1 जा 2 2 2 जा 4 मीन्स x इज इक्वल्स टू 3 2 जा 6 आलेलं आहे. म्हणजे याचा आन्सर असणार आहे किती 6 हे आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, तर इथं काय दिलेलं आहे AB परपेंडिक्युलर टू BC म्हणजे AB परपेंडिक्युलर टू BC दिलेलं आहे अँड DC परपेंडिक्युलर टू BC DC परपेंडिक्युलर टू परत BC दिलेलं आहे. तर AB देताना आपल्याला किती दिलेलं आहे 6 दिलेलं आहे, DC देताना किती दिलेलं आहे 4 दिलेलं आहे. आता एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल काय सांगितलंय तुम्हाला BDC किंवा BCD हे करायचंय. मग त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल बघा, तर एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC काय असतो आपला एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल BCD हा किती असतो 1/2 बेस इंटू हाईट असतो. इथं पण काय असणार आहे आपला 1/2 बेस इंटू हाईट असतो. पण BC हा काय आहे तुमचा BC ही काय आहे तुमची इज द कॉमन बेस. त्याच्यामुळे तुमचा बेस बेस कॅन्सल होईल आणि जो रेशो राहणार आहे तुमचा तो जो हाईटचा रेशो राहणार आहे म्हणजेच काय होईल बघा AB अपॉन CD येईल. म्हणजेच किती होईल AB अपॉन CD किती आहे 6 अपॉन 4 आहे. डिवाइड केलं 3 जा आणि हे 2 जा 2 ने डिवाइड केलेलं आहे 2 3 जा 2 2 जा म्हणजेच ह्याचा जो रेशो असणार आहे तो किती असणार आहे 3/2. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ इथं संपलेला आहे. अशाच पुढच्या व्हिडिओसाठी हे चॅनल बघत राहा. थँक्यू.